शहरी जीवनाला माणसे कंटाळत चालली आहेत. वाढत जाणाऱ्या गर्दीमुळे येणारा प्रत्येक दिवस अधिक अवघड होत जाणार आहे. माणसांना बदल हवा असतो, त्यामुळे शक्य होईल तेव्हा शहरातील माणसे फिरण्यासाठी बाहेर पडतात. समूहमनाच्या कामासाठी कशेडी माथ्यावरील हे घर आणि सभोवतालची थोडी जागा द्यावी असे मला वाटत आहे. अर्थात समूहमनाचे सदस्य किती उत्साहाने प्रामाणिकपणे काम करतात यावर हे घर द्यायचे की नाही हे अवलंबून राहील. जागा समुद्रसपाटीपासून सुमारे 1800 फूट एवढ्या उंचीवर आहे. पावसाळ्याच्या काही दिवसात या घरात ढग येतात. घराच्या सर्व बाजूंना दूरपर्यंत दऱ्या पसरलेल्या आहेत. घराजवळ 4 व्हीलर गाडी जाऊ शकते असा कच्चा रस्ता आहे. जागेतून महाबळेश्वरचा डोंगर दिसतो. प्रतापगड, मकरंदगड दिसत राहतात. सुमारे 15 ते 20 किलोमीटर लांबीचे सह्याद्रीचे डोंगर उतार या जागेतून दिसतात. जागेभोवतालचा सुमारे 50 चौरस किलोमीटरचा भाग माथ्यावरून दिसत राहतो. घराभोवतालच्या जागेत जोराचा वारा सतत वाहत असतो. या जागी विंडमिल चालविण्यात आली होती. पूर्वी घराभोवती रानातील डुकरे, भेकरे, ससे, मोर चरण्यासाठी येत असत. कधीतरी साळींदराचे अस्तित्वही जाणवत असे. आता वर्दळ वाढल्याने हे जीव क्वचितच दिसतात. रावतळीतील धरण या जागेतून दिसत राहते. माणसे पर्यटनासाठी एकांत असणाऱ्या निसर्गसुंदर जागेच्या शोधात असतात. ही जागा मुंबई पुण्यापासून 3.5 तासांच्या अंतरावर आहे. हा परिसर ट्रेकिंगसाठी 1200 फूट उंचीच्या डोंगर रांगातून फिरण्यासाठी आदर्श असा आहे. घरापासून जेमतेम 100 फूट एवढ्या अंतरावर रॉक क्लाइम्बिंगचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सह्याद्रीच्या पश्चिमेकडे पुढे आलेल्या डोंगर रांगेवर हे घर आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे सह्याद्रीचे डोंगर उजाड होत चालले आहेत. या डोंगर उतारांवर वृक्षवेली लावण्यासाठी कितीतरी जागा उजाड मोकळी पडून आहे. जी झाडे वेली कशेडीच्या परिसरात लावली जगविली जातील ती सह्याद्रीच्या तीव्र उतारांवर निश्चित जगतील. किंबहुना तशा प्रयोगांसाठी अशी जागा अन्यत्र मिळणार नाही. पर्यावरण आणि शिक्षण या विषयात काम करू इच्छिणाऱ्या माणसांसाठी हे ठिकाण आदर्श असे आहे. समूहमनाच्या कामात सहभागी होणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था वृक्षसंगोपनासंदर्भातील अनेक प्रयोग येथे करू शकतील. समूहमनाच्या कामात सहभागी होतील अशा समधर्मीयांचा शोध येथे घेतला जात आहे. सदस्य म्हणून येणाऱ्या माणसांनी वृक्षवेली संगोपनाच्या कामाला न्याय दिला तर हे घर त्यांच्या ताब्यात देणे मला आवडेल. घर ज्यांच्या ताब्यात द्यायचे, नावावर करायचे, त्यासाठी त्यांनी त्यांची पात्रता सिद्ध करावी लागेल. या घरात कदाचित काही बदल करावे लागतील. ते करताही येतील. आजही 10 ते 12 माणसे राहू शकतील एवढे मोठे हे घर आहे. पण हे हॉटेल म्हणून बांधण्यात आलेलं नाही. या स्थळाला प्रत्यक्ष भेट द्या, घराभोवतालचा परिसर पहा आणि नंतर आपले मत ठरवा ही विनंती आहे. धन्यवाद.